नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत JK टुडे फ्री व्हिडिओ कोर्स इन मराठी. जानेवारी 2023 मधील आपण करंट अफेअर जे आहे ते बघत आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सेट 11 आणि 12 म्हणजे जवळपास 20 प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघून घ्या. जवळपास 100 प्रश्न जे असतील ते जानेवारी 2023 मधील JK टुडेचे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. नक्की झालेले सगळे व्हिडिओ तुम्ही बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न काय, श्रीलंकेच्या कर्ज पुनर्रचना कार्यक्रमाला पाठिंबा देणारा पहिला देश कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. तर भारत हा जो देश आहे यांनी श्रीलंकेच्या कर्ज पुनर्रचना कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. तर तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला वित्त पुरवठा आश्वासन पाठवलेलं आहे. अशा प्रकारे संकटग्रस्त बेट राष्ट्राच्या कर्ज पुनर्रचना कार्यक्रमाला अधिकृतपणे पाठिंबा देणारा भारत श्रीलंकेचा पहिला कर्जदार जो आहे तो ठरलेला आहे. भारताच्या या निर्णयामुळे श्रीलंकेला IMF कडून म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून $2.9 अब्ज महत्वपूर्ण पॅकेजच्या एक पाऊल पुढे नेऊन ठेवलेलं आहे. तर श्रीलंकेच्या कर्ज पुनर्रचना कार्यक्रमाला पाठिंबा देणारा पहिला देश कुठला आहे? तर तो आहे भारत. याच्यामुळे श्रीलंकेला काय झालेलं आहे, IMF कडून $2.9 अब्ज महत्वपूर्ण पॅकेज जे आहे ते मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत कोणत्या देशाला फ्रेंडशिप पाईपलाईनद्वारे डिझेलचा पुरवठा सुरू करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. तर भारत जो आहे हा बांगलादेश देशाला फ्रेंडशिप पाईपलाईनद्वारे डिझेलचा पुरवठा करणार आहे. तर भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन यावर्षी जून पासून प्रायोगिक तत्वावर बांगलादेशला डिझेलचा पुरवठा सुरू करेल. भारतातून डिझेल आयात करण्यासाठी सुमारे 131.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बांधण्यात आलेली आहे. यातील 126.5 किलोमीटरची पाईपलाईन बांगलादेशात आणि 5 किलोमीटरची पाईपलाईन भारतामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय पाईपलाईन नुमालीगड रिफायनरी लिमिटेडच्या सिलिगुडी स्थित मार्केटिंग टर्मिनल पासून बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पारपतीपूर डेपोपर्यंत डिझेल जे आहे ते वाहून येणार आहे. तर या तुम्ही गोष्टी लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर भारत जो आहे हा बांगलादेश देशाला या फ्रेंडशिप पाईपलाईनद्वारे डिझेलचा पुरवठा करणार आहे. एकूण 131.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन यासाठी टाकण्यात आलेली आहे. यातील 126.5 किलोमीटरची पाईपलाईन जी आहे ती बांगलादेशात आहे आणि 5 किलोमीटरची भारतामध्ये आहे. आणि आंतरराष्ट्रीय पाईपलाईन नुमालीगड रिफायनरी लिमिटेडच्या सिलिगुडी स्थित मार्केटिंग टर्मिनल पासून बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या पारपतीपूर डेपोपर्यंत डिझेल जे आहे ते वाहून नेण्यात येणार आहे. लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या भारतीय बाल कलाकाराने इंटरनॅशनल प्रेस अकॅदमी पुरस्कार जिंकला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाविन रबारी. या बाल कलाकारानं इंटरनॅशनल प्रेस अकॅदमी IPA पुरस्कार जो आहे हा जिंकलेला आहे. तर गुजराती चित्रपट छेल्लो शोचा मुख्य बाल कलाकार भाविन रबारी याला युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित 27व्या सॅटेलाइट पुरस्कारामध्ये बेस्ट ब्रेक थ्रू परफॉर्मन्स श्रेणीमध्ये इंटरनॅशनल प्रेस अकादमी पुरस्कार मिळाला. 21 वर्षानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म वर्गात ऑस्करसाठी निवडलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा. तर गुजराती चित्रपट आहे शेल्लो शोचा हा मुख्य बाल कलाकार आहे भाविन रबारी याला युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित 27व्या सॅटेलाइट पुरस्कारामध्ये ब्रेक थ्रू परफॉर्मन्स श्रेणीमध्ये इंटरनॅशनल प्रेस अकादमी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आणि 21 वर्षानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म वर्गात ऑस्करसाठी निवडलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. मलेशिया ओपन सुपर 1000 महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या बॅडमिंटन पटूने जिंकलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकाने यामागुची यांनी मलेशिया ओपन सुपर 1000 महिला एकेरीचे विजेतेपद जे आहे हे पटकावलेलं आहे. तर अकाने यामागुची हे विद्यमान विश्वविजेत्याने क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन सुपर 1000 महिला एकेरीचे विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. व्हिक्टर एक्सेलेसने मलेशिया ओपन सुपर 1000 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलं. हे एक्सेलेनचे 9वे सुपर सिरीज प्रीमियर विजेतेपद आणि तिसरे मलेशिया ओपन विजेतेपद आहे. मिश्र दुहेरी जागतिक क्रमांक 1 झेंग शिवेई आणि हुआंग याकिओंग या चिनी जोडीने हंगामातील पहिले सुपर सिरीज प्रीमियम जेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर मलेशिया ओपन सुपर 1000 महिला एकेरीचे विजेतेपद जे आहे हे अकाने यामागुची यांनी जिंकलं आणि मिश्र दुहेरीचं कोणी जिंकलेलं आहे? झेंग शिवेई आणि हुआंग याकिओंग या चिनी जोडीनं हंगामातील पहिले सुपर सिरीज प्रीमियम जेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. ठीक आहे, आणि कुठे झालेली होती स्पर्धा? तर क्वालालंपूर या ठिकाणी झालेली होती. लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणती संस्था
दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स प्रकाशित करते. यापैकी कुठली संस्था जी आहे ही वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स जे आहे ही प्रकाशित करते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ही जी संस्था आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही संस्था दरवर्षी वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड प्रकाशित करते. तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड्स 2023 रिपोर्ट जारी केला. या अहवालानुसार सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीमुळे सामाजिक आणि आर्थिक असमानता वाढण्याची शक्यता आहे, कारण अधिक कामगारांना कमी दर्जाच्या कमी पगाराच्या नोकऱ्या स्वीकारण्यास भाग पाडलं जाईल, ज्यात नोकरीची सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण नाही. अहवालानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशात प्रति व्यक्ती एकूण कामाचे तास अजूनही महामारी पूर्व पातळीपेक्षा कमी आहेत. तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा. तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे हे वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2023 रिपोर्ट जे आहे ते जारी करत असते. तर निश्चितपणे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. 72 प्रवाशांसह यती एअरलाइन्सचा 30 वर्षातील सर्वात प्राणघातक विमान अपघात कोणत्या देशात झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. तर 72 प्रवाशांसह यती एअरलाइन्सचा 30 वर्षातील सर्वात प्राणघातक विमान अपघात जो आहे तो नेपाळ या देशामध्ये झालेला आहे. तर काठमांडूहून पोखरा या पर्यटन शहरासाठी यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याने नेपाळला 30 वर्षातील सर्वात प्राणघातक विमान अपघाताचा सामना करावा लागला. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, काठमांडूहून पोखरा या पर्यटन शहरासाठी यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याने नेपाळला 30 वर्षातील सर्वात प्राणघातक अपघाताचा सामना करावा लागला. यती एअरलाइन्स मध्ये एकूण 72 प्रवासी आणि कर्मचारी होते आणि अपघातानंतर सर्व प्रवासी यातील मरण पावले. हिमालयन देशात नेव्हिगेट करण्यासाठी सर्वात कठीण हा भूभाग आहे आणि युरोपियन युनियनने नेपाळी एअरलाइन्सला त्यांच्या हवाई क्षेत्रातून प्रशिक्षण आणि देखभाल मानकांच्या चिंतेवरती बंदी जी आहे ती घातलेली आहे. तर निश्चितपणे लक्षामध्ये ठेवून घ्या. तर 72 प्रवाशांसह यती एअरलाइन्सचा 30 वर्षातील सर्वात प्राणघातक विमान अपघात कुठल्या देशामध्ये झाला? नेपाळमध्ये झाला. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या देशाने जगातील सर्वात कडक तंबाखू विरोधी कायद्याचे अनावरण केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेक्सिको. तर मेक्सिको या देशाने जगातील सर्वात कडक तंबाखू विरोधी कायद्याचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे. तर मेक्सिकोने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावरती संपूर्ण बंदी करून जगातील सर्वात कठोर तंबाखू विरोधी कायदा अंमलात आणलेला आहे. या पायरीला 2021 मध्ये पहिल्यांदा मान्यता देण्यात आली. त्यात तंबाखूच्या जाहिरातीवर बंदी देखील समाविष्ट आहे. इतर अनेक लॅटिन अमेरिकन देशांनीही धूरमुक्त सार्वजनिक जागा निर्माण करण्यासाठी कायदे केलेले आहेत. मेक्सिकोचा विद्यमान 2008 कायदा, ज्याने बार, रेस्टॉरंट्स आणि कामाच्या ठिकाणी धूम्रपान मुक्त जागा तयार केल्या होत्या, आता सर्व सार्वजनिक जागावरती पूर्णपणे बंदी जी आहे हे घालण्यात आलेले आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. अंदाजे 8,50,000च्या घसरणीसह कोणत्या देशाची लोकसंख्या 61 वर्षात प्रथमच कमी झालेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. तर अंदाजे 8.5 लाखच्या घसरणीसह चीन या देशाची लोकसंख्या 61 वर्षात प्रथमच कमी झालेली आहे. तर नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या 61 वर्षात प्रथमच घटलेली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला भारत यांच्यातील अंतर 40 दशलक्ष म्हणजे 4 कोटी लोकांपर्यंत कमी झालेलं आहे. देशाच्या लोकसंख्येमध्ये यापूर्वी 1960 मध्ये माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रेट चिनी दुष्काळामध्ये जी होती ती घट झालेली आपल्याला दिसून येत होती. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं थोडंसं गरजेचं आहे. तर 8.5 लाखच्या घसरणीसह चीन या देशाची लोकसंख्या जी आहे ती 61 वर्षामध्ये कमी झालेली आहे, अशी आकडेवारी जी आहे ती नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनं जारी केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या वित्तीय सेवा कंपनीने भारतातील गर्ल्स फॉर टेक प्रोग्रामच्या नवीन टप्प्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मास्टर कार्ड. तर मास्टर कार्ड या वित्तीय सेवा कंपनीनं भारतातील गर्ल्स फॉर टेक प्रोग्रामच्या नवीन टप्प्याची घोषणा केली. कोणी? मास्टर कार्डने. तर बघा, मास्टर कार्डने भारतातील त्यांच्या प्रमुख गर्ल्स फॉर टेक कार्यक्रमाच्या नवीन टप्प्याची घोषणा केली, ज्याचा फायदा तामिळनाडूमधील 30 सरकारी शाळांमधील 10,800 पेक्षा जास्त मुलींना होणार आहे. ही योजना मास्टर कार्ड इम्पॅक्ट फंडाद्वारे समर्थित आहे आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या भागीदारीत चालवली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित म्हणजे स्टेम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 2024 पर्यंत देशभरातील अतिरिक्त 1 लाख महिला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या विस्ताराचं आहे.
तर निश्चितपणे हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मास्टरकार्ड या वित्तीय सेवा कंपनीने भारतातील गर्ल्स फॉर टेक प्रोग्रामच्या नवीन टप्प्याची घोषणा केली. याच्यामुळे तामिळनाडूमधील 30 सरकारी शाळांमधील 10,800 पेक्षा जास्त मुलींना याचा फायदा होणार आहे. ही जी योजना आहे ही अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या भागीदारीमध्ये मास्टर इम्पॅक्ट फंडाद्वारे चालवली जाते आणि स्टेम म्हणजे सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल आणि मॅथ्स असेल म्हणजे स्टेम ह्या गणित घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी 2024 पर्यंत देशभरातील अतिरिक्त 1 लाख महिला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट या स्टेमचं आहे. तर या कार्यक्रमाचं विस्ताराचं हे स्वरूप आहे, तर तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत कोणत्या देशाला आपल्या संविधानात 13वी दुरुस्ती लागू करण्याचा आग्रह धरत आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. तर भारत जो आहे या श्रीलंका या देशाला आपल्या संविधानामध्ये 13वी दुरुस्ती लागू करण्याचा आग्रह जो आहे हा धरत आहे. तर भारत श्रीलंकेला 1987च्या भारत श्रीलंका करारानंतर 13वी घटना दुरुस्ती लागू करण्याचा आग्रह जो आहे तो करत आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे म्हणाले की सरकार 13वी घटना दुरुस्ती लागू करेल जी अल्पसंख्याक तमिळ समुदायाला सत्ता हस्तांतरित करण्याची तरतूद करेल. सर्व समाजाच्या तक्रारी सोडवण्यासाठी सामाजिक न्याय आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यांनी रानिल विक्रमसिंघे जे श्रीलंकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर भारत श्रीलंका या देशाला आपल्या संविधानामध्ये 13वी दुरुस्ती लागू करण्याचा आग्रह धरत आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. शुभमन गिल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शुभमन गिल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. तर शुभमन गिल हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. तर भारतीय सलामीवीर शुभमन गिलने अलीकडेच न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांच्या पहिल्या सामन्यात 149 चेंडूत पहिले द्विशतक ठोकलं. भारताच्या सलामीवीराने 139.59च्या स्ट्राईक रेटसह 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची शानदार खेळी केली. 23 वर्षीय तो दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाजही देखील तो ठरला. गिल, तेंडुलकर, रोहित शर्मा, ईशान किशन, फकर जमान, वीरेंद्र सेहवाग, क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांचा समावेश असलेल्या एलिट यादीमध्ये तो सहभागी झाला. तर निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा. तर शुभमन गिल जो आहे तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे आणि 23 वर्षे असणारा हा शुभमन गिल दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज देखील ठरलेला आहे. ठीक आहे. आणि कुठल्या संघाविरुद्ध त्यांनी हे द्विशतक ठोकलेले? तर न्यूझीलंड विरुद्ध. ओके. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला कोल्लम कोणत्या राज्यामध्ये आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ या राज्यामध्ये आहे. भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला कोल्लम हा केरळ या राज्यामध्ये आहे. तर कोल्लम हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे तो ठरलेला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी जिल्ह्याला हा सन्मान जो आहे तो प्रदान केला. द सिटीझन ही संविधान साक्षरता मोहीम कोल्लम जिल्हा पंचायत, जिल्हा नियोजन समिती आणि केरळ स्थानिक प्रशासन संस्था यांनी संयुक्तपणे सुरू केली. कुठली? द सिटीझन नावाची ही संविधान साक्षरता मोहीम आहे जी की कोल्लम जिल्हा पंचायत, जिल्हा नियोजन समिती आणि केरळ स्थानिक प्रशासन संस्था त्याला किला असं म्हटलं जातं यांनी संयुक्तपणे सुरू केली. या मोहिमेचा एक भाग म्हणून हजारो नवसाक्षरांना भारतीय संविधानाचे शिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे. ओके. तर केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? पिनाराई विजयन आहेत. लक्षात ठेवा. तर भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला कोल्लम हा केरळ या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया. पारख ही नियामक संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पारख ही नियामक संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण. तर पारख ही जी नियामक संस्था आहे या शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहे. तर नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERT ने भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक पारख यांना अधिसूचित केलं. हे देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यावरती काम करेल. NCERTचे शैक्षणिक सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली सुरुवातीच्या टप्प्यात पारख म्हणून काम करेल आणि त्याचा विस्तार नंतर देशभरामध्ये केला जाणार आहे. तर पारख ही जी नियामक संस्था आहे ती NCERTची आहे. तर NCERTचा शैक्षणिक सर्वेक्षण विभाग नवी दिल्लीचा हा सुरुवातीला पारख म्हणून काम करेल, नंतर त्याचा देशभर विस्तार जो आहे हा केला जाणार आहे. हे काय करणार आहे? तर मान्यताप्राप्त शाळा मंडळांसाठी विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी मानदंड, मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यावरती काम करणार आहे. तर पारख ही जी नियामक संस्था आहे ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न बघूया. युकी भांबरी आणि साकेत मायनेनी कोणते खेळ खेळतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टेनिस. तर युकी भांबरी आणि साकेत मायनेनी हे टेनिस खेळ खेळतात. लक्षात ठेवायचं आहे. तर युकी भांबरी आणि साकेत मायनेनी यांच्या अव्वल मानांकित भारतीय टेनिस संघाने बँकॉक ओपनचे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. ATP चॅलेंजर टूरवर हे त्यांचे एकत्रित 6वे विजेतेपद आहे, कारण भारतीयांनी इंडोनेशियन ऑस्ट्रेलियन कॉम्बोचा 2-6, 7-6, 14-12 असा पराभव केलेला आहे.
युकी आणि साकेत पुढील ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये भाग घेतील, जे या मोसमातील पहिले ग्रँड स्लॅम देखील असणार आहे. ठीक आहे, तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर युकी भांबरे आणि साकेत मायलीनी टेनिस खेळ खेळतात आणि त्यांनी बँकॉक ओपनचं जे आहे ते विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे आणि एटीपी चॅलेंज टूर वरती हे त्यांचं एकत्रित 6वं विजेतेपद आहे. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप IWG चे यजमान जे आहे ते कोणते शहर आहे? G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप IWG चे यजमान शहर जे आहे ते कोणतं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे हे जे शहर आहे हे G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपचे यजमान शहर आहे. तर G20 इंडिया प्रेसिडेन्सी अंतर्गत पहिली G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप IWG बैठक पुणे महाराष्ट्र या ठिकाणी होणार आहे. या बैठकीत IWG म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपचे सदस्य देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था सामील होणार आहेत आणि आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार सह अध्यक्ष म्हणून ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील सह 2 दिवसीय IWG बैठकांचं आयोजन देखील जे आहे ते करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांसह हे IWGचं बैठकांचं आयोजन जे आहे ते आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार करणार आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. तर G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपचं यजमान शहर कुठलं आहे? तर ते आहे पुणे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला होता? कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यानं नुकताच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा जो आहे तो आयोजित केलेला होता. तर चेन्नई आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची पहिली आवृत्ती अलीकडे चेन्नई तामिळनाडू येथे सुरू झाली. सार्वजनिक ग्रंथालय संचालनालय, तामिळनाडू पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक सेवा महामंडळ आणि दक्षिण भारतातील पुस्तक विक्रेता आणि प्रकाशक संघ यांच्यातर्फे या मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे तामिळनाडूमधील प्रकाशक आणि जगभरातील प्रकाशक यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यावरती लक्ष केंद्रित करतं. प्रदर्शनामध्ये अनेक तामिळ पुस्तके, तामिळ प्रकाशन संस्था सहभागी आणि 30 देशांनी लावलेल्या स्टॉलसह साहित्य आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे याचं उद्दिष्ट देखील होतं. तर तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. तर तामिळनाडू या राज्यामध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा जो होता तो आयोजित झालेला होता. ठीक आहे, चेन्नई या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूया. व्हाईट टप्टेड रॉयल बटरफ्लाय नुकतेच कोणत्या राज्यात दिसलेला आहे? बघा काय प्रश्न आहे. व्हाईट टप्टेड रॉयल बटरफ्लाय नुकतेच कोणत्या राज्यात दिसलेला आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ या राज्यामध्ये हे व्हाईट टप्टेड रॉयल बटरफ्लाय जे आहे ते दिसलेलं आहे. तर फुलपाखरू निरीक्षक आणि संशोधकांच्या पथकाला कन्नूरमधील कलियाड येथे व्हाईट टप्टेड रॉयल बटरफ्लाय ही दुर्मिळ फुलपाखरू प्रजाती जी आहे ती सापडलेली आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार फुलपाखराला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल 2 अंतर्गत संरक्षित केले गेलेले आहे. हे शेवटचे 2017 मध्ये अगस्त्यकूडम आणि 2018 मध्ये शेंडूरने वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहिले गेलेलं होतं. या फुलपाखरांचे पंख 32 ते 40 मिलीमीटर आहे आणि स्क्युरुला परजीवी लॉरेन्थेसी कुटुंबातील वनस्पती खातात. हे जे असं स्क्युरुला परजीवी लॉरेन्थेसी कुटुंबातील आहेत आणि ते काय करतात? ते वनस्पती खातात. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. फक्त लक्षात ठेवा, व्हाईट टप्टेड रॉयल बटरफ्लाय जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये सापडलेलं आहे? तर ते केरळ राज्यामध्ये सापडलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. तिरुवल्लुवर हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत? तिरुवल्लुवर हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तमिळ या भाषेतील तिरुवल्लुवर जे आहेत ते प्रसिद्ध कवी आहेत. तर तिरुवल्लुवर हे एक प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञानी आहेत ज्यांना तिरुकुरळचे लेखक म्हणून ओळखले जाते, जे नीतिशास्त्र, राजकीय, अर्थशास्त्र आणि प्रेम यावरील कविता संग्रह करायचे. तिरुवल्लुवर दिवस तामिळनाडूमध्ये पोंगल उत्सवाचा एक भाग म्हणून साजरा केला जातो. तिरुवल्लुवर दिनानिमित्त मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी पशु कल्याणासाठी घोषित केलेल्या 20 कोटी रुपयांच्या वल्लालर पल्लूयार कंपागंगल योजनेचा समारंभ जो आहे हा MK स्टॅलिन यांनी केलेला आहे. ठीक आहे, आणि तिरुवल्लुवर दिवस हा तामिळनाडूमध्ये पोंगल उत्सवाचा एक भाग म्हणून साजरा केला जातो. तर तिरुवल्लुवर हे प्रसिद्ध तमिळ कवी आहेत आणि तत्वज्ञानी आहेत. त्यांना तिरुकुरळचे लेखक म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यांचे नीतिशास्त्र, राजकीय, अर्थशास्त्र आणि प्रेम याच्यावरचे कविता संग्रह प्रसिद्ध असतात. ठीक आहे, तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्य सरकारने अंधत्व नियंत्रणासाठी धोरण जे आहे ते लागू केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. तर या राजस्थान राज्य सरकारनं अंधत्व नियंत्रणासाठी काय केलेलं आहे? एक धोरण लागू केलेलं आहे. तर राजस्थान सरकारने दृष्टीचा अधिकार या उद्देशाने अंधत्व नियंत्रणासाठी धोरण लागू केलं. राज्याच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने अंधत्व रोखण्यासाठी धोरण दस्तावेज जारी केले. धोरणांतर्गत राजस्थान सरकार सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केराटोप्लास्टी केंद्रे आणि नेत्रपेढी अनिवार्यपणे चालवणार आहेत. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. तर राजस्थान राज्य सरकारनं अंधत्व नियंत्रणासाठी धोरण जे आहे दृष्टीचा अधिकार या उद्देशाने लागू केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुंडांग गाव
जिथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. तर पुंडांग गाव जिथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्त्याचं बांधकाम सुरू झालं ते या छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. तर छत्तीसगड सरकारने पुंडांग गावात रस्ते बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा रस्ता उर्वरित राज्याशी जोडला जाणार आहे. पुंडांग गाव जंगल आणि दऱ्याने वेढलेलं आहे. त्याचे दुर्गम स्थान रस्ते बांधण्यासाठी एक आव्हानात्मक काम आहे आणि गावातील रहिवासी झारखंड सीमेवरून छत्तीसगडला जात असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे पुंडांग गाव जिथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्त्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे तर ते आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. समजा तुम्हाला आता ही जानेवारी महिन्याची PDF तुम्हाला हवी असेल मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली GK टुडेची तर याची ₹50 चार्जेस आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, इच्छुक असाल तर निश्चितपणे PDF घ्या, त्याची प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि त्याची उजळणी देखील तुम्ही करू शकता. तर तुम्हाला ही हवी असेल तर 9175000091@IKWIK हा UPI ID आहे. तुम्ही हा UPI ID वापरून पे करून तुम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुम्हाला PDF जी आहे ती अवेलेबल करून दिली जाईल. ठीक आहे. 917500004691 या व्हॉट्सअप क्रमांकावरती स्क्रीनशॉट तुम्ही नक्कीच करून द्या. तुम्हाला ही PDF हवी असेल तर तुम्हाला ती मिळून जाणार आहे. प्लस आपल्या काही इतर बॅचेस आहेत GK टुडेच्या संबंधातील आणि MCQ प्रॅक्टिससाठी. तर जानेवारी ते मार्च पर्यंत ₹150 चार्ज आहे. प्रत्येक महिन्याला आपण ₹50 आपण याचा चार्ज जो आहे ठेवलेला आहे. मात्र तुम्हाला तिथे MCQ प्रॅक्टिस देखील करू शकता. तुम्हाला GK टुडेचे PDF सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल होऊन जाते. ओके. तर कोणी इंटरेस्टेड असाल तर निश्चितपणे तुम्ही एनरोल करून घेऊ शकता आणि त्या पे केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट नक्की पाठवा आणि तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये इंटरेस्ट असाल त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. तर आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.